Very good morning to all. Our next point of our commerce paper fifth of marketing. It is a customer relationship management CRM. Meaning and definition. A business strategy directed to understand, anticipate and respond to the needs of enterprises, current and potential customers in order to grow the relationship value. एखादा व्यवसाय करत असताना, एखादा उद्योग करत असताना ज्यावेळी एखादी फर्म किंवा एखादी कॉर्पोरेशन किंवा एखादी एंटरप्राइज एका वेगळ्या स्टेटसला किंवा एखाद्या वेगळ्या लेवलला ज्यावेळी जाणार असते, तर त्यावेळी त्या कंपनीचे, त्या फर्मचे, त्या कॉर्पोरेशनचे, त्या एंटरप्राइजचे जे कस्टमर आहेत, ह्या कस्टमरबरोबर असणारी त्या एंटरप्राइजचे रिलेशन ही ग्रो करणं जास्त गरजेचं असतं. आणि ज्यावेळी ती ग्रो केली जाते, तर त्यावेळी तो बिझनेस हा नेक्स्ट लेवलला अप 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 होत जातो. सो बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या जातात, अँटिसिपेट केल्या जातात आणि त्या पद्धतीने कस्टमरबरोबर असणारी रिलेशनशिप ही मेंटेन केली जाते. आणि बिझनेसच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ टेक्निक्स ऑफ बिल्डिंग CRM. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट बिल्ड करत असताना टेक्निक्स कुठल्या? फर्स्ट वन इज अ क्वालिटी प्रोडक्ट. द प्रोडक्ट ऑर सर्व्हिस मस्ट बी प्रोव्हाइड व्हॅल्यू ॲडिशन. Manufacturers and marketer must understand the customer expectation and match them. उत्पादकाने किंवा मार्केटरने जो विक्रेता असणार आहे, तर त्याने कस्टमरची अपेक्षा काय आहे ही पहिली समजून घ्यावी लागते आणि ती अपेक्षा पूर्ण करणारी वस्तू त्याला आपण प्रोव्हाइड करतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. आणि ज्यावेळी ही वस्तू किंवा सेवा आपण त्यांना देतो, त्यावेळी मस्ट प्रोव्हाइड व्हॅल्यू ॲडिशन. त्यावेळी त्याची गरज पूर्ण होणं ही जास्त गरजेचं आहे, नजरेसमोर ठेवून त्याला ते प्रोडक्ट आपण विकतो. The second way is the service. Customers expect quality service during pre-sales, sales and after sales phase. The company must set standards for quality of service and adhere to it to satisfy its customer. Customers expect quality service during pre-sales. म्हणजे ज्यावेळी वस्तू विकायची असते, त्यावेळी वस्तू विकण्याच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी तो कस्टमर त्या वस्तूबद्दल असणारी सेवा विचारात घेत असतो. देन सेल्स, विक्रीच्या वेळी. देन आफ्टर सेल्स, म्हणजे वस्तू विकल्यानंतर त्या ठिकाणी मिळणारी जी कस्टमरला सर्व्हिस असते कंपनीकडून, त्या गोष्टीचा विचार केला जातो. द कंपनी मस्ट सेट स्टँडर्ड फॉर क्वालिटी सर्व्हिस. ज्यावेळी ती वस्तू किंवा सेवा कस्टमरपर्यंत आपण पोहोचवतो, त्यावेळी त्याला ती क्वालिटी मिळते की नाही यासाठी काही स्टँडर्ड ठरवलेले असतात, काही मानकं ठरवलेले असतात. अधेअर टू इट टू सॅटिस्फाय इट्स कस्टमर. आणि कस्टमरचं समाधान करण्यासाठी ती वस्तू वापरून झाल्यानंतर त्याला मिळणारा जो आउटपुट आहे हा मिळवून देण्यासाठी कंपनी प्रयत्न करत असते. देन स्टाफ डेव्हलपमेंट. द स्टाफ मस्ट बी वेल ट्रेन्ड टू अटेंड द कस्टमर्स. दे शुड बी गिवन ऑनगोईंग ट्रेनिंग इन द डेव्हलपमेंट ऑफ इंटरपर्सनल ॲज वेल ॲज कम्युनिकेशन स्किल. ज्यावेळी एखादी वस्तू किंवा एखादी सेवा आपण मार्केटमध्ये लोकांपर्यंत पोहोचवतो, त्यावेळी जो आपला एम्प्लॉईज आहे, जे आपले स्टाफ आहे, त्या स्टाफलासुद्धा ज्या पद्धतीने टेक्निक्स बदलतात, ज्या पद्धतीने मॉडर्न टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येते, त्या पद्धतीने स्टाफमध्ये असणारे स्किलसुद्धा अपग्रेड होणं जास्त गरजेचं आहे. मग त्यावेळी त्यांना कम्युनिकेशन स्किल असेल, त्यांच्या स्वतः सेल्फ डेव्हलपमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा ट्रेन करण्यासाठी कंपनी काही प्रयत्न करते. त्याला म्हटलं तर स्टाफ डेव्हलपमेंट. आणि ज्यावेळी कस्टमर आपल्याकडे येतो, त्यावेळी कस्टमरबरोबर रिलेशन कशा पद्धतीने मेंटेन करायचं आहे, त्याच्या पद्धती कशा बदललेल्या आहेत, ह्या कळून घेण्यासाठी या ठिकाणी हा प्रोग्राम अरेंज केला जातो. Next point is a frequency or loyalty program. Many companies offer to frequency or loyalty program that reward customers who buy frequently or use a service frequently. आता याच्यामध्ये असं म्हटलं आहे की ज्यावेळी एखादी वस्तू, एखादी सेवा, एखादा कस्टमर आपल्याकडून खरेदी करतो, ती खरेदी केल्यानंतर ती वारंवार खरेदी करतो का? त्याचा वापर तो फ्रिक्वेंटली करतो आहे का? सच प्रोग्राम्स आर ॲन इफेक्टिव्ह वे टू इम्प्रूव्ह कस्टमर रिलेशन लेवल, देअर बाय बिल्डिंग अ लॉंग टर्म रिलेशनशिप. आणि त्याच्यामध्ये त्या कस्टमरबरोबर असणारी रिलेशनशिप लॉंग टर्मसाठी मेंटेन केले जाते. सो हे प्रोग्रामसुद्धा अरेंज करण्यामागे हेतू असा असतो की ते कस्टमर त्या कंपनीबरोबर कायमस्वरूपी लॉयल राहतात आणि त्या कंपनीची वस्तू कायमस्वरूपी खरेदी करतात. देन कम्युनिकेशन विथ कस्टमर्स. रेग्युलर इंटरॅक्शन विथ कस्टमर मस्ट बी मेंटेन. अ बिझनेसमॅन मे टेक अ ब्रीफ ईमेल, अ क्विक टेलिफोन कॉल ऑर हिज वेबसाईट टू प्रोव्हाइड देम with useful information. Regular interaction with customer help in building trust and loyalty.
ज्यावेळी एखाद्या कस्टमरबरोबर आपण कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये राहतो किंवा त्याने केलेला फोन असेल, तो फोन आपण क्विकली रिसीव्ह करतो किंवा त्याने जो मेल केलेला असेल त्याला आपण रिप्लाय देतो किंवा कंपनीच्या वेबसाईटवरती समजा त्याने काही इन्फॉर्मेशन आपल्याला विचारलेली असेल तर ती आपण त्याची पूर्तता करतो. सो त्यावेळीसुद्धा त्या इंटरॅक्शनमुळे सुद्धा कस्टमर आणि जो एंटरप्रायझर असेल किंवा जो एंटरप्रेन्युअर असेल त्याच्यामध्ये रिलेशन मेंटेन होणं हे जास्त गरजेचं असतं आणि ते रिलेशन त्या पद्धतीने डेव्हलप होत जातं, ते बिल्ड होत जातं आणि त्याच्यामध्ये ट्रस्ट अँड लॉयल्टी म्हणजे विश्वास आणि प्रामाणिकपणा हा येत जातो. त्याच्यामुळे कधीही कुठल्या कस्टमरने समजा कुठल्या बिझनेसमॅनला फोन केलेला असेल किंवा काही शंका असेल किंवा आफ्टर सेल सर्व्हिस असेल त्यावेळी ते पूर्ण करणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे कम्युनिकेशन साधत राहणं हे जास्त गरजेचं आहे. तर त्यावेळी तो कस्टमर त्या कंपनीबरोबर लॉयल राहतो. देन ब्रँड स्विचिंग बॅरियर्स. सम ऑर्गनायझेशन build brand switching barriers to retain customers by making it difficult and costly for customer to change brands. For example, incentive scheme, annual quantity rebates, additional services, attractive price, etc. एखादा कस्टमर एका ब्रँडकडून दुसऱ्या ब्रँडकडे जाता नये त्यासाठी सुद्धा कंपनी खबरदारी घेत असते आणि त्यासाठी कंपनी त्यांना इन्सेंटिव्ह स्कीम देते, ॲन्युअल क्वांटिटी रिबेट्स देते. म्हणजे समजा परफ्यूम खरेदी करायचं असेल तर परफ्यूम खरेदी करताना समजा तुम्ही पर मंथ समजा एक परफ्यूमची बॉटल समजा एक 200 mgची बॉटल असेल तर 200 mgची बॉटल आपण समजा 1 महिन्यामध्ये खरेदी करत असू तर त्यांनी पर मंथ समजा एक बॉटल खरेदी करत गेले तर त्याला ज्यावेळी 12 मंथ पूर्ण होतील त्याच्यानंतर 1 बॉटल तुम्हाला फ्रीमध्ये कंपनीकडून दिली जाईल. इवन देन किंवा त्याच्यावरती डिस्काउंटचे जे ऑफर असतात समजा रेग्युलर कस्टमरला त्या ठिकाणी मिळणारं डिस्काउंट हे 10% असेल आणि तुम्ही समजा दर महिन्याला खरेदी करत असाल त्या ठिकाणी डिस्काउंट तुम्हाला 15% मिळू शकेल. देन काही इन्सेंटिव्ह स्कीम तुम्हाला असेल, काही गिफ्टचे व्हाउचर असतील. म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करत असते जेणेकरून तुम्ही एका ब्रँडकडून दुसऱ्या ब्रँडकडे जाऊ नये म्हणून त्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी कंपनी खबरदारी घेत असते. देन कॉल सेंटर्स. मेनी कंपनीज हायर सर्व्हिस of call centers for communicating with the customers. Call center is a group who support customer contract or interaction functions ओव्हर द फोन असिस्टेड बाय कम्प्युटर्स. आता या ठिकाणी ज्यावेळी आपण एखादी वस्तू खरेदी करतो किंवा एखादी वस्तू किंवा एखादी सेवा आपण कंपनीची घेतो तर त्याच्यामध्ये समजा तो आपल्याला काही प्रॉब्लेम्स आहे, काही डिफिकल्टी आल्या तर त्या ठिकाणी आपण कंपनीच्या ऑफिसमध्ये किंवा त्या कंपनीच्या शॉपमध्ये आपण जाण्याची गरज नसते. तर त्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर दिलेला असतो. त्या कस्टमर केअरला आपण तो टोल फ्री नंबर असतो, याचे काही चार्जेस आपल्याला पेड करावे लागत नाही. त्यांना फोन केला आणि आपली माहिती त्यांना दिली की त्या ठिकाणी आपल्या शंकेचं निरसन होतं आणि आपल्याला जी इन्फॉर्मेशन हवी आहे त्या इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी सांगितली जाते. सो कॉल सेंटर इट इज अ बेस्ट ऑप्शन फॉर एव्हरी कस्टमर. Then next one is a data warehousing and data mining. A data warehouse and electronic database of customer information. The purpose of data warehouse is to gather information and pull it together into a central location. A data mining refers to techniques that are used to identify and interpret data to gain useful insight on trends. Based on the findings, decision can be taken and strategies can be formulated. डेटा वेअरहाऊस इज अन इलेक्ट्रॉनिक डेटाबेस. ज्यावेळी एखाद्या कस्टमरची इन्फॉर्मेशन कंपनी कलेक्ट करते आणि ती कंपनी इन्फॉर्मेशन जी स्टोअर करते त्याला म्हटलं डेटा वेअरहाऊसिंग. द पर्पज ऑफ डेटा वेअरहाऊस इज टू गॅदर इन्फॉर्मेशन अँड पुल इट टुगेदर इन टू सेंट्रल लोकेशन. आणि ती सगळी इन्फॉर्मेशन एका सेंट्रल लोकेशनला कंपनी आपल्याकडे स्टोअर करून ठेवते. आणि डेटा मायनिंग इज रेफर टू टेक्निक दॅट आर यूज टू आयडेंटिफाय इंटरप्रेट डेटा. जो स्टोअर केलेला डेटा असेल हा डेटा कोणाचा आहे, कुठल्या कस्टमरचा आहे हे आयडेंटिफाय करणं आणि ते इंटरप्रिटेशन करणं केलं जातं. सो ह्या सगळ्या गोष्टी कंपनी आणि कस्टमर यांच्यामध्ये असणारं रिलेशन डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनात सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात, जेणेकरून त्या कंपनीला त्या कस्टमरची इन्फॉर्मेशन डे टू डे किंवा मंथ बाय मंथ किंवा इयर बाय इयर ज्यावेळी लागेल त्यावेळी कंपनी ती इन्फॉर्मेशन वापरू शकते आणि त्या पद्धतीने स्ट्रॅटेजीज डेव्हलप करू शकते. देन CRM सॉफ्टवेअर. सध्या लेटेस्ट टेक्निक्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात जास्त वापरल्या जातात. इन टू CRM सॉफ्टवेअर कम्प्युटर हॅव ग्रेटली एनहान्स द CRM प्रोसेस. इज अ सेल पर्सन माइट program his CRM to send out thank you message on any significant purchase, to send on e-card on the customer birthday. आता याच्यामध्ये तुम्ही समजा एखाद्या ब्रँडेड कंपनीच्या शोरूममध्ये गेला तर त्या ठिकाणी तुमचा ईमेल ID, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचं नाव घेतलं जातं आणि ज्यावेळी ती वस्तू तुम्ही खरेदी करता, पैसे पेड करता, ते पेड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ऑटो जनरेट केलेला मेसेज तुमच्या मोबाईलवरती येतो आणि त्याच्यामध्ये थँक्स गिविंग किंवा तुम्ही आमच्या कंपनीचं वस्तू खरेदी केलात किंवा आमच्या कंपनीचं प्रोडक्ट खरेदी केलं त्याच्याबद्दल त्या ठिकाणी तुम्हाला गिफ्ट व्हाउचर, काही इन्सेंटिव्ह स्कीम वगैरे असे काही मेसेज येतात
किंवा कधी कधी असं असतं की तुमची इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे सेव्ह केलेली स्टोअर केलेली असते आणि तुमची बड्डेट वगैरे त्यांच्याकडे समजा दिलेली असेल. ह्या गोष्टी ज्या बँक्सच्या सर्व्हिस असतात, नॅशनलाइज बँका असतील किंवा स्टेट लेवलच्या बँका असतील, त्या बँक सर्व्हिसमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतात. आणि बँका आपल्याला आपला ज्यावेळी बड्डे असतो त्यावेळी त्या कस्टमरच्या मोबाईलवरती ऑटो जनरेट केलेला सिस्टीम असते, त्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला टेक्स्ट मेसेज किंवा त्या ठिकाणी ईमेलवरती त्याच्या ब्लेसिंग किंवा शुभेच्छा दिलेल्या जातात. सो CRM सॉफ्टवेअर सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतं कस्टमर रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी. देन यूज ऑफ सोशल मीडिया. सोशल मीडिया इज revolutionizing CRM technique and implementation. Business have Facebook, Twitter, LinkedIn page. Business manager have to pay very little for implementing them into CRM model. CRM च्या दृष्टिकोनातून विचार केला सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जे रिव्हॉल्युशन चालू आहे, म्हणजे सध्या जी बिझनेसच्या मार्केटिंगमध्ये जी क्रांती चालू आहे त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच्यामध्ये फेसबुक आहे, ट्विटर आहे, देन इंस्टाग्राम आहे, देन लिंक्डइन पेज आहे. अशा बऱ्याच माध्यमातून त्या ठिकाणी सोशल मीडिया थ्रू कंपनीची मार्केटिंग पोचवल्या जाते आणि त्यासाठी सुद्धा कंपनी काही प्रमाणात त्या ठिकाणी चार्ज द्यायला सुद्धा तयार असते आणि हे पैसे अतिशय कमी प्रमाणात असतात. परंतु कंपनीच्या मार्केटिंग करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात. इनडायरेक्टली एक गोष्ट याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की कंपनीचा बिझनेस किंवा कंपनीची जी मार्केटमध्ये असताना पोझिशन ही समजा एका स्ट्रॉंग लेवलला पोचवायची असेल तर अशा वेळी कंपनी आणि कस्टमर यांच्यामध्ये रिलेशन हे मेंटेन होणं जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कंपनी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये वापरत असते. सो दिस आर द टेक्निक्स ऑफ बिल्डिंग CRM. So next point of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.